वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. तर आता जस्ट रिसेंटली जर पाहिलं असेल मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर जर पाहिलं असेल तर आता हा जो क्वेश्चन म्हणजे एकतर मेन्समध्ये राज्यसभेच्या मेन्समध्ये विचारला जाऊ शकते डिटेलमध्ये की कोणत्या कोणत्या अटी असतात आणि त्याच्यानंतर जर पाहिलं असेल त्याच्याबद्दलच्या दोन म्हणजे एक तर सरकारी कमिशन आहे म्हणजे सरकारी आयोग आणि दुसरं जर पाहिलं असेल तर एक एस आर बोमई जजमेंट आहे. ठीक आहे. तर याचा निर्णय आलेला होता सुप्रीम कोर्टचा म्हणजे 1994 मध्ये. आता ते ॲक्च्युली जी घटना आहे ते 1989 मध्ये घडलेली होती पण 1994 मध्ये त्याचा जजमेंट आलेला होता किंवा निर्णय आलेला होता. तर आता आपण काय करणार आहोत की या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत की पॉलिटीच्या पर्स्पेक्टिव्हने हा टॉपिक पाहणार आहोत. म्हणजेच काय की याच्यामध्ये जर तुमचं जे राष्ट्रपती राजवट आहे तर राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी कोणत्या कोणत्या अटी असतात. ठीक आहे. त्यानंतर त्याचे काय परिणाम होतात आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण जे आहे ते जजमेंट 1994चं ते जजमेंट आणि प्लस तुमचं सरकारी कमिशन जे 1983चं आहे ते. कारण की 1983 मध्ये जे म्हणजे सरकारी जे आयोग होतं त्यांनी काय केलं होतं काही शिफारसी केलेल्या होत्या. त्या शिफारसी सेम इन्क्लूड करण्यात आलेल्या होत्या जे तुमचं जजमेंट दिलेलं आहे सुप्रीम कोर्टने 1994 मध्ये त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आणि त्याच्यानंतर ती कोणत्या कोणत्या अटी असतात ह्या सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या तरतुदी दिलेल्या आपल्या राज्यघटनेमध्ये त्या सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला असं आहे की आपल्या संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी लागू करण्याची तरतूद आहे. ठीक आहे. तर आणीबाणी जे आहे आणि आणीबाणी जे भाग 18 मध्ये आहे तर याच्यामध्ये 3 आणीबाणी आहेत. एक तुमची राष्ट्रीय आणीबाणी, त्याच्यानंतर दुसरी राज्य आणीबाणी आणि राज्य आणीबाणीलाच म्हटल्या जात असते कोणतं राष्ट्रपती राजवट. ठीक आहे. राष्ट्रपती राजवट. तर राज्य आणीबाणीलाच म्हटल्या जात असते तुमचं राष्ट्रपती राजवट आणि त्यानंतर तिसरं असते आर्थिक आणीबाणी. ठीक आहे. आता राष्ट्रपती राजवट जे आहे त्याच्यानंतर तुमचं राष्ट्रीय आणीबाणी आहे तर याचं अनुच्छेद 352, अनुच्छेद 356, अनुच्छेद 360. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या तरतुदी आहे. तर अनुच्छेद 352 मध्ये तुमचं राष्ट्रीय आणीबाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं असेल जे तुमचं राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट 356 मध्ये दिलेली आहे आणि आर्थिक आणीबाणी जे आहे ते तुमचं 360 मध्ये दिलेलं आहे. आता जे आहे आतापर्यंत आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जे आहे ते किती वेळेस लागलेली आहे ती लागलेली आहे 3 वेळेस. तर एक 1962 ते 1968, त्यानंतर 1971 ते 1977, त्याच्यानंतर 1974 ते 1977. तर याचे काय म्हणजे अट काय होती किंवा कोणत्या याच्यावर लागलेली होती जो त्याला काय म्हणतो परिस्थितीवर कोणत्या परिस्थितीवर लागलेली होती. तर 1962 ते 1968 तर ते जे आहे ते युद्ध या कंडिशनवर लागलेली होती. त्याच्यानंतर ही वाली जी लागलेली होती 1971 ती सुद्धा युद्ध आणि त्यानंतर जी आहे ना ही लागलेली होती अंतर्गत अशांतता. ठीक आहे. अंतर्गत अशांतता. तर ह्या 3 आतापर्यंत जे आहे आणीबाणी लागलेल्या आहे हे तुम्हाला प्रीमध्ये विचारलं जाऊ शकते की आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी किती वेळेस लागलेली आहे. कधी कधी तुम्हाला हे टाइमलाईन सुद्धा दिली जाऊ शकते. ठीक आहे. तर एक तर जे आहे तर ह्या 2 युद्ध आणि याच्यामध्ये सुद्धा जर पाहिलं असेल तर हे जेव्हा लागली होती ही आणीबाणी जेव्हा लागली होती तर ती आणीबाणी भारत आणि चीन युद्ध 1962, भारत आणि पाकिस्तान युद्ध 1965 आणि त्याच्याचमुळे 62 वालीच जी आहे ना कंटिन्यू केली होती 65 मध्ये आणि 65 पासून समोर. ठीक आहे. 1971 मध्ये जी युद्धाच्या कंडिशनवर लागलेली होती ती होती भारत आणि पाकिस्तानचं युद्ध 1971 ज्यावेळेस तुमचं बांगलादेश स्वतंत्र झालेला होता. आणि त्यानंतर जी आहे ना ती ही लागली होती अंतर्गत अशांतता. तर ही सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्शियल तुमची इमर्जन्सी आहे जी लागली होती. ठीक आहे. तर हे झालं याच्याबद्दल. आता जर आहे तर आता मणिपूरमध्ये जे आहे लागलेली आहे राष्ट्रपती राजवट. आता राष्ट्रपती राजवट जी आहे प्रत्येक राज्यात लागली म्हणजे लागू होते
आणि याची जे घोषणा करत असतात तर ते जे आहे ते राष्ट्रपती करतात. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत की याच्या कोणत्या कोणत्या कंडिशन आहे ज्या कंडिशनवर तुमची राष्ट्रपती राजवट लागल्या जाऊ शकते. ठीक आहे. तर अटी कशाच्या? राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या. ठीक आहे. पहिलं आहे का जर सरकारच्या म्हणजे जर तुमचं राज्य सरकारचे आहे, ठीक आहे, राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव पारित झाला असेल तर. ठीक आहे. अविश्वास ठराव पारित झाला असेल तर त्यात दुसरी कंडिशन अशी आहे का जे आहे तर म्हणजे काय झालं की कोणती जे एक समजायचं की एक पक्ष असेल आणि त्या पक्षाने काय केला होता, दावा केलेला होता आणि दावा केल्यानंतर जे आहे तर त्यांचा जे दावा केल्यानंतर त्यांनी काय केलेलं होतं का त्यांचा मुख्यमंत्री म्हणून असा कोणताही नेता ते निवडू नाही शकले आणि त्यासाठी टाइम पिरियड दिलेला होता समजा राज्यपालांनी की या काळापर्यंत तुम्ही तुमचा नेता निवडा. तर त्यावेळेस सुद्धा जे आहे जर मुख्यमंत्री म्हणून नेता निवडल्या गेला नसेल तर केव्हा राज्यपालाने दिलेल्या किंवा विहित केलेल्या वेळेमध्ये. ठीक आहे. तर एक हे. त्याच्यानंतर तिसरा आहे का समजा तुमचं एक प्रकारची युती सरकार बनलेलं होतं आणि युती सरकार बनल्यानंतर त्या काही कारणास्तव ती युती तुटली. ठीक आहे. आणि युती तुटल्यानंतर सरकार अल्पमतामध्ये आलं असेल, अल्पमतामध्ये आले त्यावेळेस सुद्धा जे आहे राज्यपाल राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करू शकते राष्ट्रपती यांना. त्यानंतर चौथी कंडिशन अशी आहे की आता एकतर अविश्वास ठराव जो पारित झाला असेल किंवा असं जे आहे तर राज्यपालाला म्हणजे काय म्हणतो की आपण जे तुमचं ते सरकार आहे ते तिथली जे संवैधानिक यंत्रणा आहे, संवैधानिक यंत्रणा अपयशी ठरली असेल तर. ठीक आहे. संवैधानिक यंत्रणा किंवा संवैधानिक यंत्रणा जी आहे ते अपयशी ठरली असेल तर तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आता काय आहे की जर तुम्ही जर पाहिलं असाल तर जे तुमचं अनुच्छेद 355 जे आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, परिस्थिती दिलेली आहे किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी लागू झाली पाहिजे हे दिलेलं आहे. ठीक आहे. कोणती आणीबाणी म्हणजे राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट. आणि त्याच्यासाठी जर पाहिलं असेल तर याच्या उपाययोजना जे दिलेली आहे ती दिलेली आहे तुमची 356 मध्ये. मग उपाययोजना कोणती? राष्ट्रपती राजवट. याच्यामध्ये परिस्थिती दिलेली आहे किंवा कंडिशन्स दिलेल्या आहे किंवा अटी दिलेल्या आहे अनुच्छेद 355 मध्ये आणि 356 मध्ये जर पाहिलं असेल तर त्याची उपाययोजना दिलेली आहे राष्ट्रपती राजवट. ठीक आहे. तर ह्या ज्या आहे तर हे त्याला काय म्हणतो की 4 कंडिशन्स आहे किंवा अजून एक 5वी कंडिशन अशी पण आहे की बहुमत म्हणजे कुठे विधानसभेमध्ये बहुमत प्रूव्ह करायचं आहे किंवा मेजॉरिटी प्रूव्ह करायची आहे आणि त्यासाठी टाइम पिरियड दिलेला होता राज्यपालांनी की तुम्ही या 10 तारखेपर्यंत तुमचं बहुमत जे आहे ते प्रूव्ह करा आणि ते जर बहुमत प्रूव्ह झालं नाही तर त्यावेळेस सुद्धा तिथं राष्ट्रपती राजवट लागू शकते. तर अशा 5 कंडिशन्स आहे का ज्याच्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते. आता जर पाहिलं असं संवैधानिक यंत्रणा अपयशी ठरणे तर ही जी आहे ना तर संवैधानिक यंत्रणा अपयशी ठरणे म्हणजे काय की याचं जर पाहिलं असेल तर मिनिंग कोणताही संविधानामध्ये दिलेलं नाही. म्हणजेच काय की अपयशी ठरणे म्हणजे काय, संवैधानिक यंत्रणा अपयशी ठरणे. आता याच्यामध्ये काय होऊ शकते की संवैधानिक यंत्रणा अपयशी ठरणे म्हणजे की इवन जर तिथं जर पाहिलं असेल तर जास्त प्रदूषण सुद्धा होत असेल, समजा एखाद्या राज्यामध्ये प्रदूषण होत आहे आणि प्रदूषण जर होत असेल
तर त्याच्यामुळे तुमच्या जीवनाला धोका आहे. मग जीवनाला धोका आहे म्हणजेच काय होत आहे की तुमचं अनुच्छेद 21 धोक्यात येत आहे. मग अनुच्छेद 21 धोक्यात येत आहे म्हणजेच काय झालेलं आहे का तुमचं सरकार संवैधानिक यंत्रणा किंवा संवैधानिक यंत्रणेनुसार काम करत नाही. हे कशामुळे झालेलं आहे? कारण का ते प्रदूषण जे आहे, प्रदूषणामुळे लोकांचा जीव धोक्यात येत आहे. लोकांचा जीव जर धोक्यात येत असेल तर तुमच्या राज्यघटनेने अनुच्छेद 21 नुसार जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे तसं. ठीक आहे. त्यानंतर समजा तुमच्या तिथं जे आहे एखादं राज्य असेल आणि त्या राज्यांचं म्हणजे त्या एखाद्या आपल्या एक राज्य आहे, समजा एक्स राज्य आहे आणि त्या एक्स राज्याचं असं आहे का आपण जे आहे भारतापासून वेगळं झालं पाहिजे. ठीक आहे. भारतापासून वेगळं झालं पाहिजे किंवा वेगळे झाले पाहिजे अशी त्यांचा विचार असेल, वेगळं झालं पाहिजे असं त्यांचा विचार असेल तर त्या कंडिशनमध्ये आणि हे जर राज्यपालाला माहीत पडलं तर राज्यपाल अहवाल लगेच देईल आणि राज्यपाल अहवाल दिल्यानंतर जे आहे तिथं राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. तर म्हणजे अशा कंडिशन आहे की म्हणून काय आहे का इवन तुमच्या इथं जर जास्त प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल ना तर याला सुद्धा एक प्रकारचं ग्राउंड मानल्या जाऊ शकते का संवैधानिक यंत्रणाची म्हणजे तिथली जी संवैधानिक यंत्रणा आहे ती अपयशी ठरत आहे. म्हणून हे खूप जास्त ब्रॉड टर्म आहे की संवैधानिक यंत्रणा अपयशी ठरणे. ठीक आहे. म्हणजे याचं असं एक प्रकारचं जसं कसं आहे की समजा तुम्हाला राष्ट्रपतीला जेव्हा पदावरून दूर करायचं असते त्यासाठी व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा राज्यघटनेचा भंग असं फक्त तिथं शब्दाचा उल्लेख केलेला आहे. पण त्याची व्याख्या जी आहे ना ते व्याख्या दिलेली नाही. तसंच याची सुद्धा व्याख्या दिलेली नाही. तर मग याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळं निघू शकते. ठीक आहे. तर आता की जर पाहिलं जे राष्ट्रपती राजवट आहे, ठीक आहे, तर राष्ट्रपती राजवट जे आहे एक मिनिट तर ती जेव्हा लागू होते, ठीक आहे, तर त्याचा टाइम पिरियड काय आहे काय नाही ते आपण आता पाहू. आता राष्ट्रपती राजवटीचं जी आहे तर राष्ट्रपती राजवटीची घोषणा कोण करते? राष्ट्रपती. ठीक आहे. राष्ट्रपती राजवटीची घोषणा कोण करते? राष्ट्रपती. त्यानंतर राष्ट्रपती जेव्हा घोषणा करते तर ते कशावरून करत असते तर त्याला जे आहे त्या म्हणजे राष्ट्रपती यांना अहवाल दिला जात असतो. आता अहवाल जो आहे एकतर राज्यपाल सुद्धा अहवाल देऊ शकते. त्यानंतर जो अहवाल आहे तो इतर संस्था सुद्धा अहवाल देऊ शकते. आपण नॉर्मली जर ऐकलं असेल की राज्यपालच सुद्धा अहवाल दिल्यानंतर ते राष्ट्रपती राजवट लागू करतात, पण तसं नाही की इवन दुसरी कोणती संस्था असेल, एखादी IB असेल किंवा रॉ आहे, त्यांनी अहवाल दिलेला आहे का की हे जे एक राज्य आहे हे भारतापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. भारतापासून वेगळा होण्याचा प्रयत्न करत आहे असं जर तेव्हा त्यांनी अहवाल दिला असेल तर त्यावेळेस सुद्धा तिथं राष्ट्रपती राजवट लागू शकते. तर ते कोणत्या कोणत्या याच्यावर जे आहे राष्ट्रपती राजवट लावल्या जाऊ शकते? एक तर हा जो अहवाल आहे जो राज्यपालांनी दिलेला असेल, एखादा अहवाल जो आहे तो इतर संस्थेने दिला असेल, जे समजा तुमची IB आहे, इवन समजा तुमचं रॉ आहे, त्यांनी दिला असेल तरी सुद्धा मग तो अहवाल जो आहे तो राष्ट्रपतीला दिला जातो. मग राष्ट्रपती घोषणा करते. मग घोषणा केल्यानंतर जे आहे तर घोषणा केल्यानंतर तिथलं सरकार जे आहे चाललं जाते. मग सरकार तिथं चाललं गेल्यानंतर जे आहे तर 2 महिन्याच्या आत, ठीक आहे, 2 महिन्याच्या आतमध्ये काय करायचं आहे की संसद म्हणजे तुमचं लोकसभा आणि राज्यसभा याला काय करणार आहे? लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे तुमची संसद, तर संसद मान्यता देईल. संसद मान्यता देईल. तर संसद मान्यता देईल तर हे कोणत्या बहुमताने देईल? कारण की जसं तुमचं साधे बहुमत, विशेष बहुमत हे आहे, तर मान्यता देईल तर ते कोणत्या बहुमताने? साधे बहुमत. ठीक आहे. साधे बहुमत. तर संसद जे आहे ते कोणत्या बहुमताने जर त्याला मान्यता देणार आहे? साध्या बहुमताने. ठीक आहे. आता हे झालं तर हे कधी द्यायचं आहे? 2 महिन्याच्या आतमध्ये. कोणते बहुमत? साधे बहुमत. कोण? संसद. समजा लोकसभा जर विसर्जित झाली असेल तर राज्यसभा, आणि जेव्हा मग ते लोकसभा येऊन जाईल तेव्हा पण. ठीक आहे. याच्यानंतर जे आहे जेव्हा सुरुवातीला जेव्हा तुमची राष्ट्रपती राजवट लागते
तर राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर ते सुरुवात जी आहे तर इथून कन्सिडर केल्या जाते 6 महिने. मग 6 महिन्यासाठी ते लागू राहते. मग 6 महिन्यानंतर पुन्हा त्याला एक्सटेंड केल्या जाऊ शकते 6 महिने. ठीक आहे. पण जर आता हे टोटल 1 वर्ष झालं तर 1 वर्ष झाल्यानंतर जे आहे 1 वर्ष झाल्यानंतर 2 कंडिशन फुलफिल झाल्या असल्या पाहिजे. किती? 2 कंडिशन. 2 कंडिशन कोणत्या? एक तर भारताच्या कोणत्या भागामध्ये म्हणजेच काय आहे तुमची राष्ट्रीय आणीबाणी, तर संपूर्ण भारतात किंवा भारताच्या काही भागात. एकतर ही कंडिशन असली पाहिजे. काय? राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण भारतात असेल तर ठीक, नाही तर मग कोणत्या काही भागात असेल तर. नाही तर निवडणूक आयोगाने काय दिलं असलं पाहिजे? अहवाल सादर केला असला पाहिजे किंवा अहवाल दिला असला पाहिजे. आणि त्या अहवालामध्ये म्हटलं असलं पाहिजे की तिथं निवडणूक आता निवडणूक घेणे पॉसिबल नाही. ठीक आहे. आता निवडणूक घेणे पॉसिबल नाही असं जर अहवाल निवडणूक आयोगाने दिला असेल तर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त जे आहे तुम्ही काय करू शकता? आणीबाणी वाढवू शकता. ठीक आहे. आणि ते जे आहे तर हे मॅक्झिमम जास्तीत जास्त किंवा मॅक्झिमम किती वर्ष? 3 वर्षे. मॅक्झिमम किती वर्षापर्यंत तुम्ही एक्सटेंड करू शकता? 3 वर्षापर्यंत. 3 वर्षाच्या नंतर जे आहे तुम्ही एक्सटेंड करू शकत नाही. पण आता जम्मू काश्मीरमध्ये आहे किंवा पंजाबमध्ये तर हे एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे. तर पूर्ण जे आहे सुरुवातीला याची राष्ट्रपती राजवट घोषणा कोण करते? राष्ट्रपती करते. ते कशाच्या अहवालानुसार करते? एक तर राज्यपालांनी अहवाल दिलेला असेल किंवा इतर संस्थेने अहवाल दिला असेल. तर त्याच्यानंतर जे आहे तर घोषणा झाल्यानंतर तर काय होणार आहे का 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला संसदेची मान्यता घ्यावी लागते. त्यासाठी कोणते बहुमत पाहिजे? साधे बहुमत. त्याच्यानंतर जे आहे तर सुरुवातीला जेव्हा तुमची आणीबाणी किंवा राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागली त्यानंतर ते किती महिने चालणार आहे? 6 महिने. 6 महिन्यानंतर पुन्हा एक्सटेंड करू शकता. पण 1 वर्षानंतर जर पुन्हा तुम्हाला एक्सटेंड करायची असेल तर त्याच्यासाठी 2 कंडिशन्स आहे. एक तर राष्ट्रीय आणीबाणी जी आहे तुमच्या देशात असली पाहिजे, नाहीतर कोणत्या देशाच्या कोणत्या भागात असली पाहिजे. दुसरं, निवडणूक आयोगाने एक अहवाल सादर केला असला पाहिजे का निवडणूक घेणं आता सध्या त्या राज्यामध्ये पॉसिबल नाही. ठीक आहे. तर असं जे आहे ना हे पूर्ण तुमची प्रोसेस आहे. आता याचे परिणाम काय होतात? ठीक आहे. आता याचे परिणाम काय होतात? आता हे समजा तुमचं पूर्ण हे समजा मंत्री परिषद आहे. एक मिनिट सॉरी. हे तुमचं मंत्री परिषद ज्याचा हेड कोण असते? सीएम किंवा ज्याचा प्रमुख कोण असतो? सीएम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे ना तर हे समजा तुमचं राज्य विधिमंडळ किंवा विधानसभा. ठीक आहे. हे तुमचं काय आहे? विधानसभा. आता हे विधानसभा असल्यानंतर जे आहे तर सुरुवातीला काय होणार की जेव्हा तुमची विधानसभा जेव्हा तुमची राष्ट्रपती राजवट जेव्हा लागू झाली तर राष्ट्रपती राजवट जशी लागू होईल तर त्याच कंडिशनमध्ये तुमचं जे सरकार आहे, कारण की सरकार हे आहे ना म्हणजे सीएम प्लस मंत्री परिषद हे काय आहे तुमचं सरकार, तर हे लगेच तुमचं डिसमिस होऊन जाते. म्हणजेच काय आहे? बडतर्फ होते. सरकार तुमचं बडतर्फ होते. तर सुरुवात अगोदर जर पाहिलं असेल तर परिणाम काय होणार आहे? तुमचं सरकार गेलं. ठीक आहे. तुमचं सरकार गेलं. आता सरकार गेल्यानंतर काय होणार की जे तुमची विधानसभा आहे ही काय केल्या जाणार? निलंबित केल्या जाणार. काय केल्या जाणार? निलंबित केल्या जाणार. एक लक्षात ठेवा, बरखास्त केल्या जात नाही. कारण की जे तुमचे 2 जजमेंट जसं तुम्हाला सांगितलं जे जजमेंट सांगितलेलं होतं त्या जजमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे का तुम्ही जे आहे एक म्हणजे निलंबित करणे म्हणजे तुमची विधानसभा निलंबित करणे आणि विधानसभा निलंबित करणे आणि
त्याला बरखास्त करणे हे सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळेस ते प्रोसेस नसली पाहिजे. अगोदर तुम्ही निलंबित करा, त्याच्यानंतर बरखास्त करा. तर हे पूर्ण प्रोसेस आहे. सुरुवातीला काय होणार आहे का जे तुमचं सरकार आहे म्हणजे तुमचा सीएम किंवा तुमचं मंत्रिपरिषद गेलं, जसं तुमच्या राज्यामध्ये जर राष्ट्रीय आणि राष्ट्रपती राजवट जर लागली असेल तर त्या केसमध्ये तुमचं सरकार गेलं, ते बडतर्फ होऊन जाईल. त्याच्यानंतर सेकंड काय होणार आहे, तुमचं जे विधानसभा आहे हे निलंबित होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर तुमचं निलंबित झाल्यानंतर काय आहे का हे बरखास्त केव्हा होऊ शकते, बरखास्त तेव्हा होऊ शकते जेव्हा संसद मान्यता देईल तेव्हा. हे सुद्धा एस आर बोमई जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे का तुम्ही ह्या प्रोसेस समजल्या पाहिजे की सुरुवातीला काय होते आणि त्यानंतर काय होत आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला काय झालं की जे तुमचं हे आहे सरकार काय होणार आहे ते तुमचं बडतर्फ होईल. ठीक आहे. हे जे राज्याचं जे तुमचं सीएम वगैरे राहते, मंत्रिपरिषद राहते, हे बडतर्फ होईल, त्याच्यानंतर निलंबित होईल आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे तुमची विधानसभा हे बरखास्त होईल. अशी पूर्ण प्रोसेस असणार. ठीक आहे. अशी पूर्ण प्रोसेस असणार. आता वेगळे अजून काय परिणाम होणार आहे का जेवढे मग आता जेव्हा तुम्ही काय केलेलं आहे का हे बरखास्त तर केलं, मग आता तुमचं हे काय आहे, हे तुमचं आहे कार्यकारी मंडळ. ठीक आहे. हे काय आहे तुमचं कार्यकारी मंडळ. तर यांचे कार्यकारी अधिकार हे कोणाकडे येणार, हे येणार राष्ट्रपतीकडे. ठीक आहे. यांचे मंत्री म्हणजे जे तुमचं मंत्रिपरिषद आहे ज्याचा मुख्य सीएम असतो किंवा प्रमुख हा जो आहे सीएम असतो, त्यांचे जे कार्यकारी अधिकार आहे हे कोणाकडे येणार, राष्ट्रपतीकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर विधानसभा जे आहे तर विधानसभेचे काय अधिकार असतात, तर हे तुमचं असते कायदेमंडळ किंवा कायदेविषयक अधिकार असतात यांच्याकडे. तर कायदेविषयक अधिकार हे कोणाकडे जाणार, तर हे जाणार तुमच्या संसदेकडे. ठीक आहे. हे कोणाकडे जाणार, संसदेकडे. तर याचा परिणाम काय झालेला आहे, पहिली तर गोष्ट तुमचं जे तुमचं मंत्रिपरिषद होतं त्याचे जे कार्यकारी अधिकार होते हे कोणाकडे गेले, राष्ट्रपतीकडे. त्यानंतर तुमचे जे कायदेविषयक अधिकार आहे कोणाचे, विधानसभेचे, हे कोणाकडे गेले, संसदेकडे. ठीक आहे. हे कोणाकडे गेले, संसदेकडे. त्यानंतर जे आहे संसद काय करू शकते, संसद हे जे अधिकार यांना प्राप्त झालेले आहे कायदेविषयक, ते जे आहे ते डेलिगेट करू शकते किंवा ते राष्ट्रपती यांना देऊ शकते. किंवा मग तुम्ही राष्ट्रपती जे आहे तर राष्ट्रपती यांना देऊ शकते. म्हणजेच काय का जे कायदेविषयक अधिकार असतात हे राष्ट्रपतीकडे जाऊ शकतात जर संसदेने हे जर मान्य केलं तर. ठीक आहे. तर म्हणजेच काय आहे का हे लक्षात ठेवा का कार्यकारी अधिकार हे डिरेक्टली तर राष्ट्रपतीकडे गेलेच, आणि दुसरं कायदेविषयक अधिकार जे संसदेकडे गेलेले आहेत ते संसद जे आहे ते राष्ट्रपतीकडे सुपूर्द करू शकते. ठीक आहे. तर असं आहे हे तुमचं कार्यकारी अधिकारावर आणि कायदेविषयकावर पडणारा परिणाम. त्याच्यानंतर असं आहे का एक लक्षात ठेवा, जे तुमच्या राज्यामध्ये जे तुमचे नागरिक असतात तर त्यांच्या मूलभूत हक्कांवर काहीही परिणाम होणार नाही. ठीक आहे. मूलभूत हक्कांवर काहीही परिणाम होणार नाही. मूलभूत हक्कावर एकाच वेळेस परिणाम होत असतो ते म्हणजे तुमचं राष्ट्रीय आणीबाणी असेल तेव्हाच. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे की जर 20 आणि 21 हे कोणत्याही कंडिशनमध्ये, अनुच्छेद 20 आणि 21 हे कोणत्याही कंडिशनमध्ये निलंबित केले जात नाही. आणि जशी राष्ट्रीय आणीबाणी लागली त्यावेळेस तुमचं 19 हे ऑटोमॅटिकली निलंबित होते आणि इतर जर निलंबित करायचे असेल तुम्हाला तर त्यासाठी राष्ट्रपती एक अधिसूचना काढत असते. तर 20 आणि 21 कोणत्याही कंडिशनमध्ये जात नाही. आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागते त्यावेळेस तुमच्या मूलभूत हक्कांवर काहीही परिणाम होत नाही. परिणाम कशावर होतो, कार्यकारी अधिकारावर कोणाच्या, सरकारच्या, कायदेविषयक अधिकारावर कोणाच्या, विधानसभेच्या. ठीक आहे. तर हे असे परिणाम होतात. ठीक आहे. हे असे परिणाम होतात. त्याच्यानंतर आहे का एक आता जर तुम्ही जर पाहिलं असेल कार्यकारी मंडळ झालं, कायदेविषयक मंडळ झालं, पण कोणत्याही कंडिशनमध्ये जे तुमच्या इथलं न्यायमंडळ जे असते तर न्यायमंडळाच्या अधिकारांमध्ये काहीही बदल होत नाही. अधिकारांमध्ये काहीही बदल होत नाही.
ठीक आहे, काहीही बदल होत नाही. पहिली गोष्ट कार्यकारी अधिकार झाले, कायदेविषयक अधिकार झाले, त्यानंतर न्यायमंडळ, म्हणजे कारण का 3 हे असतात ना तुमचे त्याला काय म्हणतो मंडळ आहेत, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि तुमचं कायदे मंडळ. ठीक आहे, तर न्यायमंडळावर जे आहे ना काहीही परिणाम होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर असं आहे का जेवढे जे अजून काय करू शकते, आता समजा तुमच्या इथं एक राहते समजा तुमचा राज्यपाल, तर इवन राज्यपालाचे जे कार्यकारी अधिकार आहेत, राज्यपालाचे जे कार्यकारी अधिकार आहे हे राष्ट्रपती स्वतःकडे घेऊ शकतात. राष्ट्रपती स्वतःकडे घेऊ शकतात जे राज्यपालाचे जे कोणते, कारण राज्यपाल जो आहे हे कार्यकारी प्रमुख असतो ना राज्याचा, तर त्यामुळे जे राज्यपालाचे जे कोणते कार्यकारी अधिकार असतात ते स्वतःकडे घेऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर अजून एक असा परिणाम होऊ शकते का संसद जे आहे, संसद जे आहे संसद जे आहे काय करू शकते की जे एखादी तरतूद असेल, कशामधली, राज्यघटनेमधली एखादी तरतूद असेल जे एखाद्या संस्थेबद्दल असेल त्या राज्याच्या, तर ते सुद्धा तरतूद निलंबित करण्याचा अधिकार हा संसदेला असतो. ठीक आहे, तर संसद राज्य घटनेतील तरतूद जे आहे निलंबित करू शकते. ठीक आहे, राज्यघटनेतील तरतूद जी आहे ती निलंबित करू शकते. तर अशा प्रकारे जो आहे तुमचा परिणाम राज्य आणीबाणीचा होतो. ठीक आहे, राज्य आणीबाणीचा अशा प्रकारे परिणाम होतो. त्याच्यानंतर जे आहे तुमचा आता जेव्हा राष्ट्रपती राजवट आहे याच्या संबंधी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तुमचं सरकारिया कमिशन, सरकारिया आयोग. ठीक आहे, सरकारिया आयोग. आता या सरकारिया आयोग जे आहे तर याची स्थापना जर पाहिली असेल तर ही झाली होती 9 जून 1983. 9 जून 1983. याचे अध्यक्ष आणि याच्यामध्ये सदस्य, कारण की हा जो आहे ना हा प्रीमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकते. तर अध्यक्ष कोण होते आणि सदस्य कोण होते, तर रणजीत सिंग सरकारिया हे जे आहे हे कोण होते, अध्यक्ष होते, म्हणून सरकारिया आयोग याला म्हटल्या जाते. तर रणजीत सिंग सरकारिया हे कोण होते, याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सदस्य जे होते तर सदस्य 2 होते. एक होते R.S. सेन. ठीक आहे, त्यानंतर एक होते B. शिवरमण. ठीक आहे, B. शिवरमण. ठीक आहे, तर हे 2 जण होते. तर एक अध्यक्ष आणि सदस्य, तर सदस्य होते 2, अध्यक्ष होते 1, आणि त्यांनी जो आहे तो अहवाल जो सादर केलेला होता, तो अहवाल सादर केलेला होता 1988 मध्ये. ठीक आहे, अहवाल सादर केलेला होता 1988 मध्ये आणि आय थिंक जानेवारीमध्ये केलेला होता तो. ठीक आहे, तर हे झालं तुमचं सरकारी आयोग. आता सरकारी आयोगाने जवळपास जो आहे ना तर हा 1600 पेजेसचा अहवाल होता. ठीक आहे, 1600 पेजेसचा पूर्ण अहवाल होता, पण आपल्याला 1600 पेजेसचा अहवालाचं पूर्ण वाचण्याची गरज नाही. आणि त्याच्यानंतर काय केलेलं होतं की एक जे होतं तर SR मुंबई खटला 1994. ठीक आहे, तर हे सरकारी आयोग आणि त्यानंतर हे. आता जेव्हा सरकारी आयोगाचे जे काही शिफारसी होत्या यांच्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये दिलेल्या होत्या. ठीक आहे, यांच्या शिफारसी अनेक शिफारसी होत्या का जर पाहिलं असेल तर त्यांनी काय केलं होतं SR बोमई जजमेंटमध्ये देण्यात आलेल्या होत्या. आता SR बोमई जजमेंट जे आहे ना तर याच्या मागचं काय होतं का SR बोमई हे जे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते
आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री असल्यानंतर ते काही कारणास्तव बाहेर गेले होते. तर 1989 मध्ये तर तिथं जे आहे तर त्यांना काय केलेलं होतं, तिथल्या गव्हर्नरनी किंवा राज्यपालांनी सांगितलं की तुमच्या तिथलं जे आहे तुमच्या सरकारने बहुमत गमावलेलं आहे. ठीक आहे, आता बहुमत सिद्ध करायचं आहे तुम्हाला, तर बहुमत गमावलेलं आहे तर बहुमत तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तर तेव्हा त्यांनी जे आहे तर सांगितलं का मी आल्यानंतर बहुमत सिद्ध करतो. पण लगेच जे आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या याच्या म्हणजे तुमचे जे MLAs आहेत तर 17 MLAs यांनी काय केलेलं आहे, 19 MLAs किंवा 19 तुमचे आमदार यांनी तुमचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की येऊ द्या मला, मी आल्यानंतर मी हे गोष्टी जे आहे ते सॉर्ट आउट करतो. पण असं म्हणण्याच्या अगोदर त्यांनी जे आहे सांगितलं की आता इथं राष्ट्रपती राजवट लागू होत आहे. आणि हे राष्ट्रपती यांना जो आहे अहवाल त्यांनी सादर करून दिला. आता अहवाल सादर करून दिल्यानंतर जे आहे तर नंतर माहीत पडलं का यांचे 17 जे आहे 19 पैकी 17 यांच्या ज्या सह्या होत्या ह्या सह्या ज्या होत्या ह्या फेक होत्या, हे नंतर माहीत पडलं. आणि तोपर्यंत राष्ट्रपती राजवट तिथं लागून गेलेली होती. मग आता जेव्हा हे गेले सुप्रीम कोर्टमध्ये तर सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिलेला होता हा दिलेला होता 1994 मध्ये. ठीक आहे, 1994 मध्ये यांनी निर्णय दिला होता. आता या निर्णयामध्ये काय सांगितलेलं होतं का बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या. तर आपण एक त्याच्यामधल्या काही पॉईंट्स आपण पाहू आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा यांनी ज्या शिफारसी दिलेल्या होत्या ना तेच त्यांनी तिथं रिपीट केलेल्या होत्या, म्हणजे काही आणि बाकीच्या गोष्टी तर त्यांनी जे आहे तर सरकारी या आयोगाच्या शिफारसी वेगळ्या दुसऱ्या होत्या अजून, आणि त्यानंतर त्यांचा निर्णय वेगळा होता कोणाचा, जो SR भूमी जजमेंट त्यांनी दिलेला होता ते. ठीक आहे, ठीक. आता याच्यामध्ये पहिली तर सांगितलं होतं की ज्या वेळेस राष्ट्रपती राजवट तुमच्या इथं लागते, ठीक आहे, जेव्हा राष्ट्रपती राजवट तुमच्या इथं लागते तर त्यावेळेस जे अनुच्छेद 356 अंतर्गत हे जे आहे हा जो राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो जो अधिकार हा निरपेक्ष नाही, म्हणजे ॲब्सोल्यूट नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे का अधिकार निरपेक्ष नाही, याच्यावर काही निर्बंध आणल्या जाऊ शकते. ठीक आहे, का म्हणजे काही कंडिशन जे आहे ते कंडिशन असल्या पाहिजे, तर ते कंडिशन असेल तर त्याच वेळेस जे आहे तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या तिथं राष्ट्रपती राजवट लावू शकता. त्यानंतर दुसरं असं होतं का समजा बहुमत जर एखाद्या सरकारने गमावलेलं असेल तर बहुमत जर सिद्ध करायचं असेल तर ते सिद्ध जे आहे हे राज्य विधिमंडळात होणार. ठीक आहे, हे कुठे होणार, राज्य विधिमंडळात होणार. तर कुठं, कारण की नॉर्मली काय होत होतं की राज्यपालाच्या कार्यालयाऐवजी कुठे होणार, राज्य विधिमंडळ. ठीक आहे, बहुमत जर सिद्ध करायचं असेल तर ते कुठे होणार आहे, तर कारण की नॉर्मली काय की राज्यपालाला वाटलं की ठीक आहे तुम्ही बहुमत गमावलेलं आहे आणि तुम्ही इथंच सिद्ध करा, इथं सिद्ध नाही, तुम्हाला बहुमत जर सिद्ध करायचं असेल तर ते तुम्ही राज्य विधिमंडळामध्ये करा. जर राज्य विधिमंडळामध्ये जर बहुमत सिद्ध झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर मग ठीक आहे. ठीक आहे, त्यानंतर की जेव्हा असं आहे की राष्ट्रपतीला अशी खात्री झाली का इथं जे आहे तर अहवाल आलेला आहे आणि राष्ट्रपतीला खात्री झालेली आहे की इथं राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे, पण प्रत्यक्षात तर राष्ट्रपतीची खात्री म्हणजे त्याची वैयक्तिक खात्री नाही, तर ते कोणाची खात्री असणार, तर केंद्रीय मंत्री परिषदेची खात्री असणार. ठीक आहे, प्रत्यक्षात केंद्रीय मंत्री परिषदेची खात्री असणार का इथं राष्ट्रपती राजवट लावावी लागते. ठीक आहे, तर हे म्हणजे जजमेंटमधले मी काही पॉईंट सांगत आहे कारण की खूप सारे पॉईंट्स आहे, पण काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे का जे तुम्ही जेव्हा आन्सर रायटिंगमध्ये पेपरमध्ये लिहू शकता आणि इवन हे प्रीमध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे, तर एक पहिलं सांगितलं तुम्हाला अधिकार निरपेक्ष नाही. त्यानंतर जे आहे बहुमत सिद्ध जे आहे राज्यपालाच्या कार्यालयाऐवजी कुठे करायचं आहे, तुम्हाला राज्य विधी मंडळामध्ये करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रपती राजवटीचे
न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते. ठीक आहे, राष्ट्रपती राजवटीचे काय होऊ शकते? न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते. म्हणजेच काय आहे का न्यायिक पुनर्विलोकन याच्यासाठी होऊ शकते कारण का मग जसं सांगितलेलं आहे का हा निरपेक्ष अधिकार नाही. तिच्यामुळे जर पाहिलं असेल तर तुम्ही तर मग मनमानी काही पण करू शकते ना त्याच्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे जो अहवाल राज्यपाल जो काही अहवाल सादर करणार आहे कोणाला? राष्ट्रपतीला, तो अहवाल विस्तृतपणे असला पाहिजे. ठीक आहे, तो अहवाल कसा असला पाहिजे? विस्तृतपणे असला पाहिजे. जर विस्तृतपणे असला पाहिजे म्हणजेच काय आहे का त्याच्यामध्ये प्रॉपर फॅक्ट्स असल्या पाहिजे, नाहीतर असंच हवेत गोष्टी नसल्या पाहिजे. ठीक आहे, तर जो अहवाल राज्यपाल सादर करणार आहे तो राष्ट्रपतीला विस्तृतपणे असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक म्हणजे 6वा पॉईंट असा आहे की न्यायालय जे आहे जो मंत्री परिषदेने सल्ला दिलेला आहे कोणाला? राष्ट्रपतीला, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु तर कशामध्ये हस्तक्षेप करू शकते? का ज्या आधारावर सल्ला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. ठीक आहे, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. उदाहरणार्थ अहवाल. ठीक आहे, तर म्हणजे अहवालाबद्दल तुम्ही जे आहे तर न्यायमंडळ प्रश्न विचारू शकते का हा अहवाल कसा आहे, काय आहे, काय नाही. तर पण याच्यामध्ये जो मंत्रिपरिषद सल्ला देते त्याच्याबद्दल जे आहे प्रश्न विचारू शकत नाही न्यायमंडळ. हे स्वतः सुप्रीम कोर्टनी सांगितलेलं होतं. ठीक आहे, स्वतः सुप्रीम कोर्टनी सांगितलेलं होतं. त्यानंतर जसं सांगितलं तुम्ही मगाशी का सरकार बडतर्फ करणे आणि विधानसभा बरखास्त करणे ह्या गोष्टी एक सोबत झाल्या नाही पाहिजे. ठीक आहे, बरखास्त तुम्ही नंतर करा, तर सरकार बडतर्फ करणे आणि विधानसभा बरखास्त करणे हे एक सोबत झालं नाही पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर हे झाले 6-7 पॉईंट का जे जजमेंट आलेलं होतं सुप्रीम कोर्टचं. एस.आर. बोमई जजमेंट म्हटलं जातं किंवा एस.आर. बोमई खटला म्हटला जातो 1994चा त्याच्याबद्दलचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे सरकारी कमिशन. तर सरकारी कमिशनच्या काही शिफारसी होत्या. सरकारी आयोग. तर 1988 मध्ये अहवाल दिलेला होता. 1983 मध्ये हे जे आहे तर याची स्थापना करण्यात आली होती. तर यांनी काय सांगितलं होतं की जर ठीक आहे राष्ट्रपती राजवट जे आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये लागू केली पाहिजे. म्हणजे नेहमी म्हणजे नॉर्मल जर रिझन असेल लगेच तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करा तर मग तिथल्या लोकांनी जे सरकार निवडून दिलेलं आहे तर त्यांचा तर तो अपमान आहे. त्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट जर तुम्हाला लागू करायची असेल ते कशामध्ये? अपवादात्मक परिस्थितीमध्ये, एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेसमध्ये जे आहे ते तुम्ही लागू करा. ठीक आहे, हे झालं फर्स्ट पॉईंट. म्हणजेच काय आहे का की जर म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये लागू करा म्हणजेच काय आहे का तिथली जी संविधानिक यंत्रणा आहे ही यंत्रणा अपयशी ठरली असेल तर तिच्यासाठी जे तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत ना, इथं सर्व पर्याय उपलब्ध चेक करून बघा. आणि चेक करून म्हणजेच काय आहे का समजा तुमच्या सरकारने बहुमत गमावलेलं आहे, एखाद्या सरकारने बहुमत गमावलं, मग सरकारने बहुमत गमावल्यानंतर पर्यायी सरकार जे आहे ते सरकार तयार होऊ शकते का? दुसरी कोणती युती आहे का? किंवा कोणतं एखादा पक्ष आहे का ज्यांच्याकडे ते म्हणत आहे की आमच्याकडे बहुमत आहे? तर असं असेल तर ठीक, नाहीतर लगेच तुम्ही जे आहे एखाद्या सरकारने बहुमत गमावले आणि लगेच तुम्ही जे आहे तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली, असं नका करू. ठीक आहे, तर हा जो आहे तर हा फर्स्ट पॉईंट आहे. त्यानंतर त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की जर इथली संविधानिक यंत्रणा अपयशी जर ठरली असेल तर त्या केसमध्ये अगोदर त्यांना चेतावणी द्या.
वॉर्निंग द्या आणि चेतावणी दिल्यानंतर जे आहे ना, तर त्यानंतर तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करा. त्यानंतर तुम्ही काय करा, राष्ट्रपती राजवट लागू करा, नाही तर लगेच राष्ट्रपती राजवट लागू करू नका. ठीक आहे. तर अशा काही शिफारसी त्यांनी केलेल्या होत्या. त्यानंतर जो पॉइंट आहे की त्याला काय म्हणतो, जो हा इथला पॉइंट सांगितलेला होता मी, बहुमत सिद्ध करायचे असेल तर ते जर तुम्हाला कुठे करायचं आहे, तर ते राज्यपालाच्या कार्यालयाऐवजी बहुमत सिद्ध कुठे करा, बहुमत सिद्ध विधानसभेमध्ये. ठीक आहे. बहुमत सिद्ध कुठे करा, विधानसभेमध्ये. हे सुद्धा म्हणून तर म्हटलं की त्यांनी जे आहे इथल्याच काही शिफारसी त्यांनी निर्णयामध्ये इन्क्लूड केलेल्या होत्या. कोणी, न्यायालयाने. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यानंतर समजा राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर राज्यपालाच्या अहवालावर लावा, अशाच काही नॉर्मल गोष्टी सांगितलेल्या होत्या. तर अशा प्रकारे काही जे आहे ना सरकारी कमिशननी काही शिफारसी दिलेल्या होत्या. तर असं आहे का अल्टिमेटली जेव्हा आपण त्याला काय म्हणतो किंवा कन्क्लूड करायचं असेल, तर कन्क्लूड करायचं असेल तर असं आहे की राष्ट्रपती राजवट जेव्हा एखाद्या राज्यामध्ये लागू केली जाते, तर तिथले जेवढे कोणते पर्यायी किंवा म्हणजे दुसरे कोणते पर्याय उपलब्ध असेल, जेवढे कोणते दुसरे ऑप्शन असेल, इतर कोणते पर्याय उपलब्ध असेल ते चेक करा. आणि त्याच्यानंतर जर पॉसिबल झालं, जसं तुम्ही 352 मध्ये घटना दुरुस्ती केलेली आहे का, त्याच्यामध्ये काही बॅरियर्स लावले, जसं की अंतर्गत अशांतता जी आहे, अगोदर हा शब्द होता अंतर्गत अशांतता, आता तिथं सशस्त्र बंड हा जो आहे शब्द वापरण्यात आलेला आहे. तर तसंच तुम्ही जे आहे तर 356 मध्ये सुद्धा घटना दुरुस्ती करून त्याला अजून थोडंसं रिफाईन करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कन्क्लुजन तिथं लिहू शकता. तर तुम्हाला वाटलं तर आता एक जे आहे ना, तर याच्यावर डिपेंड एक क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला ते जेव्हा लिंक येऊन जाईल टेलिग्रामवर, तिथं एक क्वेश्चन टाकून देणार मी, का तुम्ही तो क्वेश्चन लिहू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्व पॉईंट मी डिस्कस केलेले आहेत, जसं राष्ट्रपती राजवटीबद्दलचे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण अटी कोणत्या आहेत त्या डिस्कस केलेलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती म्हणजे कोणत्या कोणत्या आणीबाणी असतात ते डिस्कस केलं. आता त्यानंतर यंत्रणा अपयशी ठरणे म्हणजे काय, त्यानंतर हे प्रोसेस काय होती पूर्ण ती, त्याच्यानंतर जे आहे त्याचा परिणाम काय होतो ते, त्याच्यानंतर जे आहे तुमचं 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे, जसं निर्णय आहे 1994चा आणि त्यानंतर एक आयोग आहे सरकारी आयोग ते, आणि त्याच्यानंतर त्यांच्या काही आपण शिफारसी पाहिल्यात. ठीक आहे. तर काही आपण त्यांच्या शिफारसी पाहिल्या. तर जसं हे तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं मी, बडतर्फ करणे आणि बरखास्त करणं हे सायमल्टेनियस प्रोसेस नसली पाहिजे. ठीक. तर अशा प्रकारे जे आहे आपण राष्ट्रपती राजवट जे मणिपूरमध्ये लागू झालेली आहे, आणि हा करंटचा इश्यू होता, तर यामुळे पॉलिटीमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणून मी जे आहे एक तर प्रीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि इव्हन मेन्समध्ये, राज्यसेवेच्या मेन्समध्ये आता डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे टॉपिक समजलं असणार. आणि इन केस तुम्हाला असं वाटत असेल की जे आहे ॲक्च्युली काय होते की सर याचं आन्सर कसं लिहायचं, त्यासाठी जे आहे ना, तर एक विदर्भ आयएस अकॅडमीकडून एक बुक लॉन्च करण्यात आलेली आहे. तर ही एक आहे लिखाण कौशल्य म्हणून बुक. तुम्ही जे आहे आपल्या ॲपला व्हिजिट करून तुम्ही तिथं जे आहे तर सर्च करू शकता आणि तुम्हाला हे घरपोच मिळून जाईल. ठीक आहे. तर लिखाण कौशल्यामध्ये याच्यामध्ये बरेचसे पॉईंट मी जे आहे कव्हर केलेले आहे. म्हणजे त्याचा प्रश्न कसा समजून घ्यायचा, उत्तर कसं लिहायचं, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, GS1 GS2ची काय तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. कोणत्या पॉईंट्सवर तुम्ही जास्त फोकस केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहे मी. आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलेलं असणार आणि थँक्यू सो मच.